नंतर काही मवियातले काही खासदार हे भाजपच्या संपर्कात आहेत असं समजतंय. ऑपरेशन लोटस भाजपकडून राबवण्यात जाण्याची शक्यता आहे. बघा, भारतीय जनता पक्ष अशी कोणती ऑपरेशन करू शकतं? त्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांच्याकडे यंत्रणा आहेत. दहशत निर्माण करून अशा प्रकारे माणसं फोडणं यापूर्वी फोडलेले आहेत. एकनाथ शिंदेसारखे किंवा अजित पवारांसारखे लोक का गेले पळून? भीतीपोटीच गेले ना. ते का ऑपरेशन लोटस होतो का? छे छे छे, ते ऑपरेशन डर होतं. पळून गेले घाबरून, भीती दाखवायची आणि पळवायचे. आणि मग तुम्ही तिथे गेल्यावरती तुमच्या संपूर्ण खटले मागे घ्यायचे, तुमची संपत्ती जप्त केलेली परत करायची, हे यांचे धंदे आहेत. नैतिकता नावाचा कोणताही प्रकार भारतीय जनता पक्षाच्या सत्तेत मला दिसत नाही. मंत्रिमंडळ यादी अजूनही जाहीर झालेली नाही सर. पण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अडीच वर्षाचा मला माहित नाही ते, त्यांचा प्रश्न आहे. पण 20 दिवसानंतर सुद्धा जर मंत्रिमंडळाची स्थापना होत नसेल, गृह खातं कोणाकडे हे ठरत नसेल, तर या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्न निर्माण होतोय. आणि या राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. बीड जिल्ह्यातल्या केज मधले एक सरपंच संतोष देशमुख यांची दिवसाढवळ्या हत्या झाली परवा. त्यांचं अपहरण झालं आणि त्यांची हत्या झाली. त्यानंतर पुण्यामध्ये मांजरीला हे आमदार योगेश टिळेकरांचे एक मामा आहे सतीश वाघ म्हणून, सकाळी मॉर्निंग वॉकला गेले, त्यांचं अपहरण केलं आणि त्यांचा मृतदेह सापडला. भारतीय जनता पक्षाचे अनेक आमदार आणि पडलेले जे आमदार आहेत ते ज्या पद्धतीनं धमक्या देत आहेत, ही भाषा गुंडांना सुद्धा शर्मेनं मान खाली घालणारी ही भाषा आहे. उचलून आणू, 12 वाजवू, अमुक करू. मार्कडवाडीमध्ये काल जाहीर आता विषय घडला. बीडचे खासदार बजरंग सोनवणे गंभीर आरोप केलाय. इथले एसपी माझा फोन उचलत नाही, खरंय ते. रिस्पॉन्स करत नाही. मी बजरंग सोनवणे यांचं ते वक्तव्य ऐकलंय, म्हणूनच मगाशी मी केजचा विषय काढला, संतोष देशमुखांचा. दिवसा ढवळ्या जर सरपंचाचं अपहरण होत आहे, त्याची हत्या होते, सतीश वाघ सारख्या एका उद्योजकाला उचलून मारलं जात आहे सकाळी मॉर्निंग वॉकला, आणि खासदार जेव्हा फोन करतात तिकडल्या पोलीस प्रमुखांना आणि त्यांचा फोन उचलला जात नाही, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. देवेंद्र फडणवीस यांना हे राज्य अशा प्रकारे चालवायचं आहे का? हे त्याने एकदा स्पष्ट करावं. आम्ही त्या पद्धतीने त्यांना उत्तर देऊ. ठीक आहे, आम्ही रस्त्यावरती उतरू, आमच्यावर तुम्ही गोळ्या झाडाल, बाकी काय कराल, आम्हाला तुरुंगात टाकाल, बाकी तुमच्या हातात काय आहे, आमची तयारी आहे. मार्कडवाडीमध्ये काल पडळकर, खोत, राम सातपुते यांची जाहीर सभा झाली. 100 शकुनी गेल्यानंतर एक शरद पवार, माननीय शरद पवार साहेबांचं योगदान जे आहे किंवा जे लिडरशिप जे आहे त्या संदर्भात महाराष्ट्राला कायम आदर आहे. अशा प्रकारची भाषा तुम्ही वापरताय, तुमचे भाजपचे लोक, हे तुम्हाला शोभतं का? देवेंद्र फडणवीसांना शोभतं का हे की तुमचे लोक अशा प्रकारे जाऊन शरद पवार साहेबांविषयी भाषा वापरतात, धमक्या देतात? देवेंद्रजींनी सांगावं की माझ्या पाठिंब्याने हे बोलतायत, मग आम्ही बघू. ही भाषा वापरली जाते तुमच्या लोकांकडून माननीय पवार साहेबांविषयी. देवेंद्रजींनी स्पष्ट करावं, होय मी त्यांना सांगितलं ही भाषा वापरा. ती कोणते टिल्लू गब्बर सिंग आहे सगळे, 1-2 कोकणातले, अहो तुम्ही आत्ता जिंकलात, ठीक आहे, हो कसे जिंकलात आम्हाला माहिती आहे ना, पण राजकारण आणि बहुमत फार चंचल असतं. तुम्ही वारंवार सांगता बहुमत फार चंचल असतं. अधिवेशन सुरू होत आहे, विरोधी पक्ष नेत्यासाठी तुमच्याकडे संख्याबळ नाही, नार्वेकर म्हणतात अजून अर्ज आलेला नाही. काय महाविकास आघाडी विरोधी पक्ष नेत्यासाठी काही प्रयत्न करणार? बघा, आता सगळे विरोधी पक्षाचे लोक नागपूरला जातील. माननीय उद्धव ठाकरे सुद्धा नागपूरला निघालेले आहेत. तेही जातील, एकत्र बैठक होईल, चर्चा होईल आणि त्यानंतर हा निर्णय घेतला जाईल. मला माहित, मला असं माहित नाही. पक्षाचे ते एक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, भारतीय कामगार सेनेचे चिटणीस आहेत. सर्व पद आमच्या घरामध्ये सुनील राऊत असेल, मी असेल, ते असेल, त्या पक्षाने दिलेली पद आहेत. मला पाहावं लागेल काय विषय आहे तो. ईव्हीएम संदर्भात सगळ्या बैठका दिल्लीत सुरू असताना निवडणूक आयोग म्हणतं व्यवस्थित जी मतमोजणी आहे ती व्यवस्थित कायदेशीर, सगळंच बोगस आहे ना, सगळंच बोगस आहे. इथे कायदेशीर काहीच नाही, निवडणुकीच कायदेशीर नाहीये.
चलिए थैंक यू. हाँ बोलिए. सर इंडिया ब्लॉक की पार्टी में जगदीप